मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका डॉक्टर विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं। 1960च्या दशकामध्ये त्यांनी विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायनची स्थापना करत मराठी प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा दिली। रावसाहेब, पेस्तनजी आणि स्मृतिचित्र यासारख्या कलाकृतींचं दिग्दर्शन तर झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र विशेष गाजलं। नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, स्वाती चिटणीस यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या त्या गुरु होत्या। त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे। आणि या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। विजया मेहता यांचं कार्य हे अर्थात मोठं आहे, त्या कार्यासंदर्भात बोलायचं आहे, त्यांच्या काही आठवणी समजून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत अमोल पालेकर सर जोडले गेलेले आहेत। खरं तर अमोल सरांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, मात्र तरी ते ज्येष्ठ अभिनेते, ज्येष्ठ दिग्दर्शक, इतकी त्यांची ओळख टोकडी आहे, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल सर, स्वागत आहे आपल्या पुढारी न्यूजमध्ये। खरं तर केवळ अभिनेता आणि दिग्दर्शक इतकीच आपली ओळख करून देणं फार काही संयुक्तिक नाही, मात्र विजयाबाईंचं जाणं हे फार दुःखद आहे। आपली काय भावना आहे या संदर्भात? नमस्कार। विजयाबाईंसारख्या अतिशय ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि संवेदनशील कलावंताबद्दल माझ्यासारख्या छोट्या कलावंतांनी बोलणं हे खरं म्हणजे खूप अपुरं पडेल। प्रायोगिक रंगभूमीची स्थापना किंवा सुरुवात 1960च्या सुरुवातीला झाली। त्यावेळेला रंगायनसारख्या संस्थेची स्थापना करून विजयाबाईंनी या प्रायोगिक चळवळीला एक अतिशय सुंदर पाठबळ दिलं, सुरुवात केली आणि त्या संस्कृतीचं जतन केलं। दोन गोष्टी विजयाबाईंच्याबद्दल मला मागे वळून बघताना ज्या जाणवतात त्या अशा की एक म्हणजे विजयाबाई या अतिशय अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या। म्हणजे इतकी प्रचंड मोठी अभिनेत्री की त्याच्यानंतरच्या पिढीतल्या आलेली सगळी जी पिल्लावळ आपण म्हणू, त्या सगळ्या अभिनेत्री या विजयाबाईंच्या छापातून बाहेर येऊ शकल्या नाहीत। म्हणजे त्या अभिनेत्रींचा अतिशय सकस आणि सुंदर अभिनय बघताना सतत आठवण येत राहायची विजयाबाईंची। इतका प्रचंड मोठा ठसा उमटवणाऱ्या या कलाकार। आणि दुसरी महत्त्वाची घटना मला अशी वाटते, महत्त्वाचं योगदान विजयाबाईंचं, ते म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून सुरुवात करून त्या धंदेवाईक रंगभूमीवर स्थिरावल्या आणि धंदेवाईक रंगभूमीवर त्यांनी प्रायोगिक दृष्टिकोन कधी सोडला नाही। म्हणजे चाकोरी बाहेरची नाटकं ही धंदेवाईक रंगभूमीवर सुद्धा रुजवण्याचं एक खूप मोठं काम विजयाबाईंनी केलं। म्हणजे ज्या रंगायनपासून सुरुवात झालेली, जेव्हा विजय तेंडुलकरांसारखे नवीन तरुण नाटककार त्यांनी रंगभूमीवर आणले, तसंच धंदेवाईक रंगभूमीवर त्यांनी जयवंत दळवींसारखे अतिशय सक्षम नाटककार, पण चाकोरी बाहेरचं लिहिणारे नाटककार हे विजयाबाईंनी सातत्याने प्रेक्षकांपुढे आणले आणि यशस्वीरित्या आणले। म्हणजे तुम्हाला जर आठवण करून द्यायची झाली तर बॅरिस्टर सारखं नाटक किंवा हमीदाबाईंची कोठी सारखं नाटक किंवा अगदी संध्या छाया सारखं नाटक, ही नाटकं ही चाकोरी बाहेरची होती आणि ती त्यांनी धंदेवाईक रंगभूमीवर
अतिशय यशस्वीरित्या जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं एक खूप महत्त्वाचं योगदान दिलं, याचा विसर पडता कामा नये. सर आता आपण प्रायोगिक नाटक आणि याबद्दल बोलतोय. पर्सनल बाबतीत सांगायचं सर झालं, बोला 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 बोला. हा नाही, माझ्याबद्दल स्वतःची खाजगी विजयाबाईंची आणि माझी दोस्ती किंवा मैत्री, त्या माझ्यापेक्षा खूप सिनियर होत्या, पण तरीसुद्धा माझी दोस्ती ही मला खूप खास वाटते अशासाठी की मी विजयाबाईंच्याच शब्दात सांगायचं तर मी त्यांच्या शत्रू पक्षातला, म्हणजे सत्यदेव दुबेच्या गोटातून आलेला मी असल्यामुळे अच्छा. त्यांच्या शत्रुपक्षातला समजला जायचो. आणि असं असून सुद्धा विजयाबाई माझ्याबरोबर नेहमी खूप आपुलकीने वागल्या. खूपच म्हणजे त्यांच्या प्रयोगाच्या आधी एक जो प्रयोग व्हायचा, म्हणजे ज्याला त्या काळात 0 पॉइंट प्रयोग म्हणायचे, म्हणजे पहिल्या प्रयोगाच्या शुभारंभाच्या प्रयोगाच्या आधी केलेला प्रयोग, अच्छा. याला मोजक्या लोकांना बोलवलं जायचं आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या, त्याच्यावर चर्चा व्हायची. त्याच्यामध्ये विजयाबाई मला आवर्जून बोलवायच्या. बरं. एवढंच नाही तर मी केलेल्या नाट्यप्रयोगांना विजयाबाई अगदी प्रेमाने, आपुलकीनी आणि आवर्जून उपस्थित राहायच्या. अगदी मी माझा जो शेवटचा हल्लीच्या काळातला शेवटचा असा रंगभूमीवर प्रयोग केला, कुसूर, त्याच्या पहिल्या प्रयोगाला विजयाबाई अगदी आपुलकीनी आणि आवर्जून उपस्थित होत्या. ही आमची दोघांची खूप अशी घट्ट आणि जवळची मैत्री, त्याची आठवण मला केल्याशिवाय या क्षणी आठवत नाही. अमोल सर, आणखी असा एक गोष्ट एखादा मला आज प्रसंग या आठवतोय जो निमित्ताने कायम मुद्दाम स्मरणात सांगावीशी राहिलेला आहे, कायम स्मरणात राहील बाईंबद्दलचा, बाईंसोबतचा एखादी घटना, एखादी भेट, एखादा प्रसंग? अशी घटना म्हणजे विजयाबाईंना एक फिल्म करायची होती. अच्छा. मी आणि स्मिता पाटील आम्हाला दोघांना घेऊन त्यांना ती फिल्म करायची बरं. होती. त्या पटकथेचं वाचन त्यांनी माझ्या घरी केलं होतं चिरेबंदीवर. अच्छा. आणि तिथे मी, स्मिता आणि आणखी थोडे लोक होते. आणि तो प्रसंग खूप खूप आठवणीत राहिलेला. आणि त्यावेळेला झालेल्या गप्पा, त्यावेळेला झालेली त्या पटकथेवरची चर्चा, दुर्दैवाने ती फिल्म बनू शकली नाही अनेक कारणामुळे, परंतु तो प्रसंग हा माझ्या स्मरणात कायम राहील. बरं सर, आपण आता प्रायोगिक रंगभूमी याबद्दल बोलत होतो. प्रायोगिक रंगभूमीविषयी बोलताना माझा प्रश्न असा आहे की प्रायोगिक रंगभूमी असणं हे किती गरजेचं आहे, आणि त्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही जसं म्हणालात, धंदेवाईक रंगभूमीवर सुद्धा त्यांनी चाकोरीच्या बाहेरचं, म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर जे विषय होतात त्यांना प्रोत्साहन दिलं, ते मुळात किती गरजेचं होतं? त्या अनुषंगानं किती मोठं काम विजयाबाईंनी केलेलं आहे, त्याविषयी थोडं. आपण जर फक्त साल लक्षात गेलं, म्हणजे 1960 सालापासून सुरू झालेली ही चळवळ जर लक्षात घेतली, तर प्रायोगिक रंगभूमीचं महत्त्व आपोआप काही न बोलता अधोरेखित होतं. म्हणजे जिथे गणित न मांडता किंवा यशस्वी होण्यासाठी काय फॉर्म्युला वापरायचा याचा विचार न करता, किंवा स्टार्सना घेऊन नाटक करायचं म्हणजे तो लोकांपर्यंत पटकन पोचतं, या विषयाला छेद देणारे जे काही विषय आहेत किंवा ज्या पद्धतीची नाटकं ही फक्त प्रायोगिक रंगभूमी करत होती. याच संदर्भात मला एक आणखी आठवण आज मुद्दाम करून द्यावीशी वाटते. रंगायनसारख्या संस्था किंवा नंतर आम्ही चालवलेल्या अनेक वेगवेगळ्या संस्था या जशा होत्या, तसंच पुण्यामध्ये महाराष्ट्रीय कलोपासक नावाची एक संस्था होती, ज्याचे अध्वर्यू राजाभाऊ नातू, त्यांची आज पुण्यतिथी आहे. म्हणजे हा किती एक वेगळ्या अर्थाने खूप छान छान किंवा दुःखद असं दोन्हीचं मिश्रण असलेला असा आजचा एक क्षण आहे.
की राजाभाऊ नातू, योगायोग म्हणूया, राजाभाऊ नातू यांनी पुण्यामध्ये पुरुषोत्तम करंडक जो 1963 साली सुरू केला, म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक प्रायोगिक चळवळ फोफावावी आणि त्यांना एक काहीतरी स्टेज मिळावं, त्यांना जागा मिळावी, स्वतःचा अवकाश मिळावा, यासाठी सुरू केलेली ही चळवळ आज इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. मराठी धंदेवाईक रंगभूमीबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर आज सुद्धा आपण जर बघितलं तर मराठी धंदेवाईक रंगभूमीवर लोकप्रिय असणारे, लोकांना सहजी पचणारे असे प्रयोग तर होतच असतात आणि स्टार्सच्या नावामुळे, त्यांच्या वलयामुळे ते प्रयोग खूप धो चालतात. पण त्याच्याच बरोबरीने एक चाकोरी बाहेरचे वेगळे विषय, वेगळे जरा थोडेसे अस्वस्थ करणारे, विचार करायला लावणारे असे विषय आजही मराठी रंगभूमीवर होताना दिसत असतात. आणि मला वाटतं की ही विजयाबाई किंवा राजाभाऊ नातूंसारख्या अनेक लोकांनी जी मोठं योगदान दिलं त्याचं उघडपणे दिसणारं फळ आहे असं मी मानतो. अमोल सर, त्यांच्या दिग्दर्शनाविषयी बोलताना, म्हणजे कोणाच्याही दिग्दर्शनाविषयी बोलताना प्रत्येक दिग्दर्शकाची आपली एक अशी वेगळी स्टाईल असते, जी स्टाईल त्या दिग्दर्शकाला त्याची ओळख मिळवून देते. विजयाबाईंची ती नेमकी काय स्टाईल होती? म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनाला वेगळेपण देणारे असे त्यांचे कोणते पैलू होते? विजयाबाईंचं दिग्दर्शन बघितलं तर त्यांची जी अभिनयाची शैली होती त्यामध्ये एक गोष्ट विजयाबाई नेहमी करायच्या, ते म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना किंवा संवाद बोलत असताना त्या एक वेगळी काहीतरी कृती करत असायच्या. म्हणजे अगदी भाजी निवडणे इतका छोटासा रोजचा जो दैनंदिन कार्यक्रम आहे तो करताना ते संवाद त्या बोलायच्या. याच पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज किंवा या पद्धतीच्या हालचाली या त्यांच्या दिग्दर्शित केलेल्या नाटकामध्ये सुद्धा दिसतात. म्हणजे आता फक्त डायलॉग बोलायचे किंवा इथून तिथे जायचं, एक चांगलं कॉम्पोजिशन करायचं, ही जी दिग्दर्शकाची चौकट होती त्या बहुतेक दिग्दर्शकांच्या, समकालीन त्या काळच्या दिग्दर्शकांच्या याच्यातून दिसता. किंवा आज सुद्धा आपण जर बघितलं तर बहुतेक नाटकात चौकट भरताना फक्त याच गोष्टींचा विचार केला जातो. अभिनेत्याच्या बाजूनी ते करत असताना ते नेमकं काय करतायत आणि ते किती महत्त्वाची गोष्ट करतायत किंवा का साधी दैनंदिन जीवनातली गोष्ट करता करता सहजपणे बोलत गेलेले डायलॉग, ह्याला एक वेगळं जे डायमेन्शन मिळतं, म्हणजे ज्याच्यामुळे आम्ही आता बघा बघा आम्ही काय करतोय असं अधोरेखित करून न दाखवता अतिशय सहज साध्या पद्धतीने दैनंदिन जीवनाचा एक सहज भाग असलेला एक पैलू आपण बघतोय असं जे वाटणं होतं, ही विजयाबाईंची खासियत होती. ते अधिक रिअलिस्टिक वाटत होतं असं आपण म्हणूया सर? रिअलिस्टिक हा चुकीचा शब्द आहे. कारण म्हणजे चुकीचा मी अशासाठी म्हणेन की मराठी रंगभूमी ही या रिअलिझमच्या ह्याच्यात इतकी अडकून पडली की रिअलिझम किंवा वास्तवदर्शी चित्रणापलीकडे ती जाण्यात खूप कमी पडली असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे जे आणखी बाकीचे इझम आहेत, अतिवास्तववाद म्हणूया किंवा आणखी काव्यात्मक पद्धतीने तुम्ही काही गोष्टी हाताळू शकता का, यामध्ये आपण जायला फारसे धजावलो नाही. वास्तववादी याच्यातच आम्ही अडकून पडलो आणि मग बॉक्स सेट, आणि त्या बॉक्स सेटमध्ये ज्याच्यातून आजही मराठी रंगभूमी बाहेर आलेली नाही. याची वेगवेगळी कारणं आहेत, पण त्याच्यामध्ये न जाता म्हणून मी वास्तववादी या शब्दावर जरा हसलो तो त्याच्या.
सर, एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. अगदी विजय तेंडुलकरांपासून नाना पाटेकर आणि अगदी आत्ताच्या पिढीतले कलाकार सगळ्यांना मार्गदर्शन बाईंचं लाभलं. आता बाईंच्या जाण्यानं किती मोठी पोकळी निर्माण झालेली आणि या सगळ्या पिढ्यांसोबत काम केलेल्या अशा बाई होत्या. सर, विजयाबाईंच्या बरोबरीनेच मला आणखी एक नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे दामू केंकरे. या माणसाची खरी ओळख किंवा त्या माणसाचं योगदान हे फार कुठे त्याची नोंदच झाली नाही असं मला वाटतं. खरं म्हणजे दामू केंकरे हा सगळ्यात ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्यांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली. म्हणजे भारतीय भारतीय काय मला पटकन नाव आठवत नाही, परंतु त्यांनी एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. 1950च्या दशकाच्या शेवटी. त्यावेळेला दामू केंकरेंनी विजय तेंडुलकर किंवा त्यांच्या बरोबरीने नंदकुमार रावते वगैरे या लोकांना बरोबरीला घेऊन आणि त्यांच्या पुढची पिढी म्हणजे विजया मेहता या लोकांनी त्या काळात, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ज्या काळात गद्य नाटक हे नुकतं स्थिरावायला लागलं होतं संगीत नाटकाकडून प्रवास करून, आणि त्या काळामध्ये एकांकिका असा छोटा नाट्यप्रयोग प्रवाह बाहेर जरून करणं, तो नीट एस्टॅब्लिश करणं आणि त्या निमित्ताने नवनवीन कलाकार, नवनवीन लेखक, नवनवीन नेपथ्यकार अशा सगळ्यांची एक फळी त्या काळात तयार होत गेली आणि ती फळी जी पुढेही चालू राहिली. म्हणजे नंतरच्या पिढीत, माझ्या पिढीत किंवा माझ्या ज्युनियर, माझ्यापेक्षा कमी वयानी असे अनेक लोक, या लोकांना विजयाबाईंनी अगदी हात धरून वर उभं केलं. त्यांना त्यांची संगत घेऊन, म्हणजे अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे यांच्यासारख्या लोकांना साथीनी, माधव वाटवे यासारख्या लोकांना साथीला घेऊन किंवा त्यांच्याबरोबर स्पर्धा करून असं, आणि सत्यदेव दुबे अशा या सगळ्या मंडळींनी त्या काळात प्रायोगिक रंगभूमी आणि पर्यायाने मराठी रंगभूमीला त्याची जी भरभराट झाली, त्याचा जो एक भारतीय स्तरावर बघताना मराठी रंगभूमीला एक वेगळं महत्त्वाचं आणि खूप अभिमानास्पद वाटणारं स्थान मिळवून दिलं, ती त्यांची सगळ्यात मोठी खूण आहे आणि त्यांना दिलेली मानवंदना ठरेल असं मला मनापासून वाटतं. अगदी खरं अमोल सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे रंगभूमीवर, सिनेसृष्टीमध्ये. ही पोकळी भरून निघणं तर शक्य नाही आहे, मात्र विजयाबाईंनी केलेल्या कामातून, त्यांच्या कलाकृतींमधून प्रेरणा मिळत राहील आणि त्या प्रेरणेतून रंगभूमी असेल किंवा सिनेसृष्टी असेल ती आणखी बहरत जाईल अशी अपेक्षा आपण करूया. धन्यवाद अमोल पालेकर सर, तुम्ही सविस्तर वेळ दिलात आणि पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केलीत, आठवणींना उजाळा दिलात, एकंदरीत त्यांचं काम मांडलं त्यासाठी.